माझा खाऊन खाऊन टाक्या रिकाम्या केल्या असं वरडून वरडून सांगणाऱ्या बाईचं एका अकाउंटला खाऊन पोटच भरत नाही. नाही, माझ्याविषयीच नाही, प्रत्येकाविषयीचं तिला 3 अकाउंटला खावं लागतं तेव्हा तिच्या पोटाची टंकी चांगली भरती. वरडून वरडून सांगत असती माझं खाऊन खाऊन माझ्या टाक्या रिकाम्या केल्या, माझं खाऊन खाऊन पोट नाही भरत. तू काय करते ग बाई? पहिलं वानखेडे अकाउंटला, संगीता वानखेडे अकाउंटला व्हिडिओ टाकला, माझ्यावरच बोलते मी, की हिचं नाव संगीता जावळे आहे, ही लॉजवर काम करते. अगं बाई, लॉजवर मी काम करते, तुझ्यासारखे लॉजवरचे खाट मोडत नाही. बरं असोत. मग तो व्हिडिओ त्या अकाउंटला टाकला, पुन्हा दुसऱ्या अकाउंटला टाकला. ती अकाउंट म्हणजे स्पष्ट मत लाईव्हला, 1 आठवड्यानं स्पष्ट मत लाईव्हला. आता व्हिडिओ माझा, फोटो स्मिता सातपुतेचा. बर, तिथं बी तिनं तिथली टाकी रिकामी केली खाऊन खाऊन खाऊन. तेवढे तिचं पोटच नाही भरलं. मग कुठं आला? एका आठवड्याखाली, मी आज पाहिला हो म्हणून बोलायले, नाहीतर 1 आठवड्याखाली फेसबुकला स्पष्ट मत लाईव्हला तोच व्हिडिओ. आता मग थोडं म्हणलं आता हिनं एवढं खाल्लंय, चला म्हणलं बघू. वरडून वरडून सांगते की जरांगे पाटलांच्या मागं आता पब्लिक राहिलेलं नाही. म्हणलं आता हिनं एवढं असं तसं माझा खात्यात आमकं टमकं, म्हणलं हिच्या लई चाहते आहेत ना, तर आपण थोडं कमेंट ओपन करून बघाव्या म्हणलं. कमेंट बरं का, मला प्रत्येक वेळा असं मी सांगायचे बी की बाया माणसाला वाईट कमेंट करून नका करत जाऊ. पण जेव्हा मी कमेंट ओपन केल्या ना, वानबोडे बाईंचं एवढं कौतुक झालं त्या कमेंटमध्ये. आता मी खरं तर त्या जे कमेंट केले ना त्यांना ओळखत पण नाही बरं का, पण मी टाकलाय ना एक व्हिडिओ कमेंटचा, 9 मिनिट असा व्हिडिओ स्क्रोल करत गेले ना मी, तो कमेंटचा 9 मिनिट ती कमेंट दाखवायला गेले. आता मला काय म्हणायचंय, आणि एवढ्या कमेंट एकही व्यवस्थित नाही. प्रत्येक जण हेच म्हणतंय हो, ती नाही त्यातली कडीला वातली, तू अशी आहे. इतक्या कमेंट छान आहेत ना, असं फुलाचा वर्षाव आल्यासारखा, पण ते निर्लज्जम सदासुखी. बाई का ग, एका ठिकाणी खाऊन तुझं पोट तुला राहून राहून हुतकत होतं का? तुझ्या राहून राहून खालून लय फडफड फडफड उडतं वाटतं नाही, तुला जिरवायला कोण नाही ना. ते ह्याचा विषय नव्हता तो. फेसबुकला व्हिडिओ खूप दिवसाखालचा होता. तो व्हिडिओ कोणता आहे माहिती आहे का? पुण्यातल्या भाभीविषयीचा. पुण्यातल्या लोकांनी काय कमेंट केल्या, तो सरळ त्या भाभीला नवरा आहे, तुला नवरा नाही, तू घे, तुझ्याकडे किती येतात, तू किती जणाला घेती, तुझ्याकडे किती. इतक्या कमेंट नाही वाचायच्या कमेंट आहेत, पण शेवटी निर्लज्जम सदासुखी. एक विचार कर बाई, मी कधीच सांगत नाही माझे समर्थक भरपूर आहेत, माझे चाहते भरपूर आहेत, किंवा मला भरपूर व्ह्यूज जातात, मी हेही सांगत नाही. पण तुझ्या फेसबुक लाईव्हला, तुझ्या अकाउंटला तुला एवढ्या घाण कमेंट कशा आल्या ग मग माझी बाजू घेऊन? नाही, लय तुझे चाहते आहेत ना, तुला सपोर्ट करणारे, तुला व्ह्यूज भरपूर जातेत, तुला व्ह्यूज जात नाहीत. तू किती नालायक बाई आहे हे बघतात लोक. आणि त्यामध्ये कमेंटमध्ये तसं लिहिलेलं पण आहे बरं का, लिहिलेलं पण आहे. ठीक आहे ना, हे इकडं टाकलं होतं की बाबा पुण्यातली भाभी आमकं टमकं, तोच व्हिडिओ आत्ता. आणि आत्ता ते काय मी कुठं काम करते, हा पण व्हिडिओ आत्ता टाकलाय हो 8 दिवसाखाली. मग ह्या बाईचं बघा ना, एका अकाउंटला खाऊन, म्हणजे हिनं जनकल्याणासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी नाही, तर हिनं करतीच कशासाठी? फक्त पिंकी पैसो वालिंकी. आणि दुसरी गोष्ट आता एक सांगते आणखी महत्वाचं. आता विषय असा आहे की पुण्यातल्या भाभीचा नवरा कंपनीत गेलेस, तिच्याकडं कोण येतं काय येतं, तिनं जी कोण ठोकून जातं, मारून जातं, हाणून जातं, हिनं जी काय बोलली, तर बाई तुझ्या माहितीसाठी सांगते. आता तुझा उल्लेख असा आहे की पुण्यातल्या भाभीचा नवरा, म्हणजे त्या भाभीला नवरा आहे, ती भाभी कुणी पण असू देत, त्या भाभीला नवरा आहे बरं का. आणि ज्या वेळेस तू व्हिडिओ टाकला होतास ना, त्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं,
तुला ठोकायला कोण येतंय ते. नंतर आम्हाला व्हॉट्सअपला ना स्क्रीनशॉट आले की जो तुला ठोकायला येत होता, तुला ठोकायला येणारा, त्या व्यक्तीला दुसरी एक लेडीज बोलायला लागली म्हणून तुझ्या बुडात नाही, तुझ्या ठोकायच्या तिथं आग व्हायला लागली. आणि मग काय, तू त्या लेडीजला भांडायला लागलीस. आणि भांडत असताना एवढं, आता मला पर्सनल मॅटरशी घेणं देणं नाही, पण तू ती पुण्यातली कोण भाभी आहे ना, तिच्या पर्सनल मॅटरवर तू गेलेली आहेस म्हणून तुला सांगते. एवढी आग लागली की तू भावनेच्या भरात जाऊन असं केलंस की तुला ठोकायला येणारेच उठतच नाही. 2-2 तास तो बोकांडी बसतो, छातीवर झोपतो, त्यानं माझी छाती दुखती. हे तुझा नंबर आहे बरं का, असं नाही डुप्लिकेट वगैरे आपल्याकडं काय, आपण डुप्लिकेट व्यवहारच करत नाही कधी. कसं आहे, जो व्हॉट्सअपला तुझा नंबर आहे ना, अन्याय तिथं प्रतिकार ही लोभ आहे तुझ्या व्हॉट्सअपचं. आणि त्याच्या पुढं तुझा सरळ सरळ नंबर आहे, जी स्क्रीनशॉट आमच्याकडे आलेत ना, आणि तिथं सरळ सरळ तू केलेले मेसेज आहेत. त्यामुळं तू लोकांच्या जी 3 अकाउंटला टाकून टाक्या खाली करती ना, टाक्या, तुला कसं लय येड, कुणाच्या चड्ड्या बघायचं, कुणाचं जांग्या बघायचं, कुणाच्या गोट्या बघायचं, कुणाचं काय तानू तानू हानला काय, हे बघायचा तुला लय नाद. का तर तू त्या गोष्टीची भुकेली आहेस, भुकेली. त्यामुळं तुला ही येड आहे जास्त. आणि आता मी पाहिला, आज म्हणलं अरे हा व्हिडिओ इकडं पण आला होय, बरं असं म्हणलं, मग आपण काढायला काय हरकत आहे, काहीच हरकत नाही. आणि तुझ्यासारखं माझं नाही बरं का, मी इतरांना कॉल करून सांगत पण नाही बोलायचं बंद करायला लावा म्हणून. आपण टक्कर देते आणि तोंड देते लगेच, जिथल्या तिथं टक्कर आहे आपली. तुझ्यासारखं असं पाठीवर वार करणारी ही औलाद नाही. आपलं ना समोरासमोर भिडायची ताकद ठेवते मी. त्यामुळं ना आत्ता लक्षात आलं, आणि पब्लिकच्या बी मी लक्षात आणूनच देणार आहे बरं का, आणून देणार आहे की कुणाला कोण ठोकून जातंय, किती ठोकून जातंय, हे सगळंच देणार आहे. फक्त मी मान मर्यादा आणि इज्जतीमुळं काय बोलत नव्हते. पण नाही, पाणी डोक्याच्या वरी चाललं की आपण पुरावे सहित टाकत असते, कारण माझ्याकडे जोपर्यंत पुरावे नसतात तोपर्यंत मी काही बोलत नाही. आणि दुसरी एक सांगते, तुला जे करायचंय ना तू कायद्यानं कर, मी तिथं पण उत्तरं द्यायला खंबीर आहे बरं का, कारण मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलते, कायद्याच्या चौकटीत राहून करते. त्यामुळं मला नाही फरक पडत कुठल्या असल्या गोष्टीचा. पण एवढं मात्र सिद्ध झालं की तुला खायची लय सवय आहे, तुझं एका ठिकाणी खाऊन पोट नाही भरलं, तुला 3 ठिकाणी जाऊन लोकांच्या खाऊन खाऊन टाक्या रिकाम्या करायला. पण काय हरकत नाही, तुझं जर पोट भरत असेल ना तर 3 नाही अनेक 10 अकाउंट खोल, आणि तेच व्हिडिओ इकडून तर म्हणायचं आम्हाला नाव घ्यायला आवडत नाही, आणि इकडून तर तेच व्हिडिओ टाकून तुझं जर खाल्ल्यानं तुझं पोट भरत असेल तर चांगली गोष्ट आहे, कुणाचं तरी भलं होतं ना खाऊन आमचा, मग काहीच हरकत नाही की. पण खाल्लेलीची जाणीव ठेव आणि उपकार ठेव, बाकी काय नाही. ती का खाईनाच, पण त्याची तरी जाणीव असू दे की आम्ही घाण पदार्थ खाल्ले म्हणून. बाकी आणि तुझे असे राहून तुझं लई फडफड करायला ना, तर ती चॅचायला मी आहेच बरं का, लोड नको घेऊ, आहे मी तुला घाबरणार इथली नाही.